निकालाआधी धुळ्यातील उमेदवारांनी चौकारच मारला। आमचे उमेदवार हे बिनविरोध निवडून आल्यानं काहींना मिरची लागली। तुमको मिरची लगी तो मैं क्या करू, फडणवीसांचा विरोधकांना टोला। आता आपले नगरसेवक बिनविरोध आले तर काही लोकांना मिरची लागते। अब तुमको मिरची लगी तो मैं क्या करू। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपकडून नियोजन शून्य कारभार, त्यावर बोललो। संपूर्ण भाजपवर टीका केली नाही। माझं वक्तव्य फुगवून दाखवण्यात आलं। भाजपवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत अजित पवारांची स्पष्टोक्ती। अजितदादा, 70,000 कोटींच्या सुनावणीचा निकाल अजून बाकी आहे। आमची जुनी पानं उलटण्याची इच्छा नाहीये। टीका करायला लागलो तर तुम्हाला बोलता येणार नाही, बावनकुळेंचा अजितदादांना इशारा। वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाहीये। अजित पवारांनी सावरकरांचे विचार नाकारण्याचं कारण नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भाष्य, तर सावरकरांच्या विचारधारेवरती अजित पवारांचं नो कमेंट्स। सावरकरांचे विचार मान्य असतील तर सोबत या, नाहीतर तुमच्याशिवाय पुढे जाऊ। आशिष शेलार यांचा अजित पवारांना इशारा, तर कुणीही आमच्यावर जबरदस्तीने विचार लादू शकत नाही। सूरज चव्हाणांचं प्रत्युत्तर। कोणी कितीही शिव्या दिल्या तरी माझ्यावरती काही परिणाम होत नाही। मला विष प्यायची सवय झाली आहे। हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रत्युत्तर। राज ठाकरेंच्या मुंबई उपनगरातील 20 शाखांना भेटीगाठी, तर उद्धव ठाकरे यांच्याकडून देखील कार्यकर्त्यांसोबत संवाद दौरे सुरू। शिवाजी पार्कवरती 11 तारखेला ठाकरे बंधूंची जाहीर सभा होणार। मुंबई महापालिकेसाठी ज्युनियर ठाकरे बंधूंचा एकत्रित प्रचार। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्याकडून मुंबईतील शाखांना भेटी। कलिना विधानसभा क्षेत्रातील 4 शाखांमध्ये दौरे। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेला गळती। माजी नगरसेवक संतोष धुरी यांच्या भाजप प्रवेशानंतर हेमंत कांबळे आणि राज्यात चौगले शिंदेंच्या सेनेमध्ये, तर बदलापुरातील शहराध्यक्ष संगीता चिंदणकर अजितदादांच्या राष्ट्रवादी। पुण्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। प्रभाग क्रमांक 9 आणि 11 मधील अधिकृत उमेदवारांच्या हाती कमळ। पुणे मनपामध्ये भाजपच्या विजयाची नांदी। चंद्रकांत पाटील यांच्याकडून विश्वास व्यक्त। गणेश नाईकांच्या बाले किल्ल्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं शक्ती प्रदर्शन। ऐरोली, घणसोली, कोपरखरणेसह तुर्भेमध्ये रोड शो। नवी मुंबई पालिकेत शिंदेंच्या शिवसेनेची भाजपसोबत लढत। शिंदेंच्या शिवसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती। अंबरनाथ नगरपालिकेमध्ये नवीन समीकरण। विकासाच्या मुद्द्यावरती तिन्ही पक्ष एकत्र असल्याची भूमिका। काँग्रेस अजूनही विलासराव देशमुखांच्या नावावर मतं मागतंय, म्हणून लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील असं विधान केलं। रवींद्र चव्हाणांकडून दिलगिरी व्यक्त। पुस्तकात लिहिलेली नावं पुसता येतात, मात्र जनतेच्या मनामनात कोरलेली नावं ही पुसता येणार नाहीत। रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर रितेश देशमुखचं प्रत्युत्तर, तर अमित देशमुख यांच्याकडून देखील वक्तव्याचा निषेध। विलासरावांबद्दल पक्षविरहित सर्वांना आदर आहे। रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ निघाला, त्यावरती त्यांनी स्पष्टीकरण देखील दिलंय। फडणवीसांची प्रतिक्रिया। तामिळनाडूतील कुरूर रॅली चेंगराचेंगरी प्रकरणी विजय थलापथीला सीबीआयचं समन्स। 12 जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। आरोपपत्र दाखल होण्याचीही दाट शक्यता।